रेल्वे संदर्भात सीएसएमटी स्थानकावर एकाच मार्गावर दोन लोकल समोरासमोर आल्या। मोटरबंदना लोकल थांबवल्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळलेला आहे। दोन्ही लोकलमध्ये 120 मीटरपेक्षा जास्त अंतर होतं। या घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत झालेली होती। तातडीने चौकशी सुरू आहे। चूक कुठे झाली याचा देखील शोध घेतला जातोय। एकाच ट्रॅकवर या दोन लोकल समोरासमोर आल्या होत्या। दोन ट्रॅक यामध्ये असतात, एक अप आणि डाऊन। मात्र एका ट्रॅकवर या ठिकाणी दोन लोकल आल्या अप आणि डाऊन मार्गावरच्या। मध्ये कुठल्याही प्रकारची कुठल्याही व्यक्तीला इजा किंवा दुसरं कुठलंही नुकसान झालेलं नाही, परंतु या एका ज्या प्लॅटफॉर्मवरती ही जी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर यायची होती त्याच्याऐवजी निश्चित कुणाच्या चुकीमुळे ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर गेली आहे याच्यासाठीची एक इन्क्वायरी केली जाते आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पॅसेंजरला किंवा कुठल्याही प्रकारची हानी ही इन्फ्रास्ट्रक्चरला देखील झालेली नाही। यामुळे काही काळासाठी साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे गाड्या खोळंबल्या होत्या। आता गाड्यांची आवागमन जे आहे ते सुरळीतपणे चालू झालेलं आहे। तर मोठा एक रेल्वे अपघात यामध्ये टळलेला आहे। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकावरील एकाच मार्गावर दोन लोकल समोरासमोर आल्या। एका मोटरमनना लोकल थांबवल्यामुळे मोठा रेल्वे अपघात या ठिकाणी टळलाय। दोन्ही लोकलमध्ये 120 मीटरपेक्षा जास्त अंतर होतं। या घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत झालेली होती। बदलापूरहून आलेली लोकल सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक 4 च्या दिशेने जात होती। मात्र त्याच वेळी सीएसएमटीच्या फलाटावर क्रमांक 4 वर एक लोकल थांबलेली होती। या दोन्ही लोकल समोरासमोर आल्या, त्यामुळे फलाट क्रमांक 5 आणि 8 चा मार्ग बंद झाला। बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली आणि त्यानंतर सीएसएमटी वरील लोकल सेवा सुरळीत झाली। नेमकी चूक कोणाची? रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। तर मोटरमनने लोकल थांबवली, त्यामुळे एक मोठा रेल्वे अपघात या ठिकाणी टळलेला आहे। एकाच मार्गावर दोन लोकल म्हणजे एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आलेल्या होत्या।